मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ज्योती मामीच्या घरी आलेली असते। तेव्हा मामीला खूप राग येतो। तर ज्योती नाटक करत बोलते, हे माझं घर आहे, त्यामुळे मी इथे कधीही येऊ शकते। मामी विचारते, म्हणजे मोऱ्यांनी तुला हाकलवून लावलं का? बरं झालं हाकलवून तुला लावलं। तेव्हा ज्योती बोलते, मला हाकलवून लावण्याची त्यांची हिंमत तरी आहे का? असं म्हणून ती मामीकडे थंड पाणी मागते। तर मामी बोलते, आता मी तुला पाणी देते, परंतु तू पुन्हा या घरात पाऊल ठेवला ना, तुला चांगलेच पाणी पाजील। असं म्हणून मामी किचनमध्ये जाते। ज्योती मुद्दाम सरिताजवळ येते आणि सरिताला तिच्या कमरेला असणाऱ्या चाव्या दाखवत असते। सरिताला त्या चाव्या पाहून खूप मोठा धक्का बसतो। तर ज्योती मुद्दाम तिला चिडवत असते की आता तुला समजलं असेल मी इथे का आले। तू तेथे नसली ना, सूर्याचं काही एक अडत नाही, हेच मी तुला सांगायला आले। आणि तू चाव्या पाहिल्या असशील तर मी तुला सांगते, सूर्याला काही एक बोलू नको। सूर्याने मला सक्त ताकीद दिली आहे की चाव्यांबद्दल सरीला अजिबात काही सांगायचं नाही। आणि तसंही सूर्याची सर्व कामे मीच करते। तुझी त्या घरातील जागा मी घेतली आहे। तू नसली ना, सूर्याला काही एक फरक पडत नाही। आता तुला त्या घरात पाय पुसणे एवढी पण जागा राहिली नाही। असं म्हणून ती जायला निघते। सरिताला खूप टेन्शन येतं। तेवढ्यातच मामी तेथे थंड पाणी घेऊन येते। तर ज्योती मामीला सांगते, आता हे पाणी पिण्याची मला नाही तर सरीला गरज आहे, तिला दे। असं म्हणून ती तोऱ्यातच तेथून जाते। तर मामी बोलते, आयत्या बिळावर गोम, असं म्हणून ज्योतीला खूप काही सुनावत असते। सरिताला विचारते, ज्योती तुला काही बोलली का? तेव्हा सरिता नाही बोलते। तिला खूप टेन्शन आलेलं असतं। तर मामी सरिताला सांगते, चला आपण बाजारात जाऊयात। इकडे तात्या चालू होत नसतो। तेव्हा पशा वारंवार तात्याची माफी मागतो आणि मी चुकलो, आता तरी चालू हो असं सांगतो। तू तात्या काही केल्या चालू होत नाही, तो खूप वैतागतो। तेवढ्यात अंजी तेथे येते आणि जवळच्या माणसांना दुखावून असं तात्या कधीही चालू होणार नाही। जे तात्याला समजतं, पशा अजून तुला ते समजलं नाही, अशी पशाची ती समजूत घालत असते। पशा सांगतो की मी तात्याची खूपदा माफी मागितली तरीही तो ऐकत नाही। तेव्हा अंजी सांगते, तू मला दादाचं सर्व काही करण्याची परमिशन दे, म्हणजे तात्या लगेच चालू होईल। तेव्हा पशा बोलतो, तात्या चालू नाही झाला तरी चालेल, तू त्या दादाचं काहीच करायचं नाही। जर तू माझी शपथ मोडून केलं ना, मी तुझ्या हातचं काही खाणार नाही। असं म्हणून रागातच तिथून जातो। तर अंजीला खूप टेन्शन येतं, आता पशाचं नक्की काय करायचं। इकडे अवनी सखीला खेळवत असते। तेवढ्यातच ज्योती तेथे येते आणि सांगते, मी खूप दमले। तर अवनी कुठे गेली होतीस असं विचारते। तेव्हा ज्योती खोटं सांगते, ती पडली होती तेव्हा मी देवाला बोलले होते की सखीचं सर्व काही चांगलं होऊ देत, जे मी नारळ चढविल। सखी आता ठीक आहे ना, म्हणून मी लगेच मंदिरात गेले आणि नवस पूर्ण केला। तेव्हा अवनीला ज्योतीचं खूप आश्चर्य वाटतं की माझ्या सखीसाठी तिने एवढं सर्व काही केलं। त्यानंतर अवनी ज्योतीला विचारते, मी सखीसाठी बाटलीमध्ये दूध भरून आणते, तोपर्यंत तू इथे थांबतेस का? इथून कुठेही जायचं नाही। तेव्हा ज्योती हो बोलते। तर इकडे मामी आणि सरिता बाजारामध्ये येतात। तेव्हा मामी सरिताला काय हवं नको ते पाहत असते, परंतु सरिता सर्व घेण्यासाठी नकारच देत असते। हा कविता सरिताला सांगते, अगं तुला हवं नको ते घे, कधी नवस मामी त्यांच्या पाकिटातून पैसे काढत आहे। मामी कविताकडे रागात पाहते, तर कविता शांत राहते। तेवढ्यातच सर्व आजूबाजूच्या स्त्रिया तेथे येतात आणि सरिताला विचारतात, का गं तू खूप दिवसातून दिसली, तू घरी राहत नाही का? आणि मामीलाही विचारतात की ज्योती माहेरी राहायला आली म्हणे। तेव्हा त्या बायका बोलू लागतात की सरिताने पण सूर्याला सोडलं आहे असं आम्हाला समजलं आहे। त्या बायकांचं बोलणं ऐकून सरिताला खूप वाईट वाटत असतं। तर मामीला टेन्शन येतं। इकडे ज्योती सखीला खेळवत असते। तेव्हा ती बोलते, सखी सॉरी, तू पडली तेव्हा मी इथे नव्हते, माझा नाईलाज होता। तेवढ्यातच अवनी तेथे येते आणि ज्योतीचं बोलणं ऐकते आणि तिच्याकडे पाहतच राहते व तिला विचारते, सखी बरोबर तू काय बोलत होती? तेव्हा ज्योती सांगते, अगं ती पडली तेव्हा मी इथे नव्हते ना, तो माझा नाईलाज होता असंच मी बोलत होते। तेव्हा अवनीला लगेच तिचं बोलणं खरं वाटतं। अवनी सखीला बोलते, सखी मी पण सॉरी, कारण आता मी माझ्या सखीला सोडून कुठेही जाणार नाही। इकडे सरिता त्या बायकांना काही न उत्तर देता पुढे तशीच निघून जाते। तर उत्तरं न देता तशीच पुढे निघून गेली असं त्या बायका मामीला बोलतात। मामी बोलते, मी आहे ना,
म्हणून मामी एका बाईला बोलते, तुझा नवरा त्या माटलाच्या मोलकरणी बरोबर मळ्यामध्ये सारखा असतो, त्या दोघांचं झंगाट आहे असं आम्हाला कळालंय. तेव्हा त्या बाईचा चेहरा पडतो, तर दुसऱ्या बाईला मामी खोचक टोमणा मारते की तुझ्या नवऱ्याने दुकानामध्ये अफरातफर केली, पोलीस त्याला फरफटत घेऊन गेले. मामी चांगलाच त्या बायकांचा माज उतरवते आणि त्यांचा अपमान करते. तेव्हा त्या शांत होऊन तशाच पुढे जातात. तर मामी कविताचाही समाचार घेते. कविता तोंडावर पडते. त्यानंतर मामी सरिताजवळ येते. सरिताला समजावू लागते, परंतु सरिता खूपच रडत असते. मामीला खूप वाईट वाटतं. तर इकडे अंजी स्वयंपाकघरामध्ये येते. तेथे ज्योती स्वयंपाक करत असते. तेव्हा अंजी रागातच तिला विचारते, तुझं काय चाललं आहे? तेव्हा ज्योती सांगते, सूर्यासाठी मी जेवण बनवत आहे, कारण त्याला खूप भूक लागली असेल. अंजी तो विषय टाळते आणि बाकीची व्यर्थ बडबड करायची नाही, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, तू इथे मुद्दाम आली आहेस ना, असं ती ज्योतीला जाब विचारते. तेव्हा ज्योती सांगते, तुला माहीत आहे ना, मी हवं ते नेहमी मिळवतेच. तर अंजी तिचा चांगलाच माज उतरवते आणि सांगते, तू इथे का आली याचं खरं कारण जेव्हा मला समजेल ना, तेव्हा काय होईल ते पहा. तेव्हा ज्योती तोऱ्यातच अंजीला सांगते, सरी पण तुझी बहीण आहे आणि मी पण तुझी बहीण आहे, त्यामुळे तू मला ज्योती वहिनी म्हटले तरी चालेल. ऐकून मात्र अंजीला खूप राग येतो. तेव्हा ती ज्योतीवर ओरडते. तेव्हा ज्योती बोलते, तुला लगेच राग आला का? एकदम शांत राहायचं आणि मला पण शांत राहू दे, नाहीतर तुझी सरी व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. अंजी खूपच रागात ज्योतीकडे पाहत असते. तेव्हा अंजी सांगते, हे माझं घर आहे, त्यामुळे तू माझं वाकडं करू शकत नाही, असं म्हणून ती रागातच तेथून जाते. तर ज्योती स्वतःशीच हसत, हुकुमाचा एक काम माझ्या हातात आहे, तू माझं काही बिघडवू शकत नाही, असं म्हणते. इकडे अंजी पशाबरोबर खूप प्रेमाने गोड बोलत त्याला रूममध्ये घेऊन येते. त्याला आतमध्येच कोंडून ठेवून बाहेरून कडी लावून घेते. हा सर्व प्रकार पशाच्या लक्षात येतो. पशा अंजीला बोलतो, अगोदर दरवाजा उघड. तेव्हा अंजी सांगते, मी दरवाजा उघडणार नाही, तू रोज दारू ढोसून येतो, आता उद्या सकाळपर्यंत तू इथेच रूममध्ये थांबायचं. तेवढ्यातच ज्योती तेथे येते आणि आतमध्ये जनावर कोंडलं वाटते असं अंजीला टोमणा मारते. अंजी बोलते, नीट बोलायचं, तो माझा नवरा आहे. तेव्हा पशाही त्या ज्योतीचं बोलणं ऐकतो. पशा ज्योतीला खूप काही सुनावतो आणि अंजीला सांगतो, ह्या अवदासाला बाहेर काढ. तेव्हा अंजी बोलते, आम्ही नवरा बायको पाहून घेऊ, तू मध्ये पडू नकोस. तेव्हा ज्योतीही पशाला खूप काही बोलते. तेवढ्यातच अवनी तेथे येते. तर ज्योती लगेच सरड्यासारखे रंग बदलते आणि अवनीला सांगते, अगं मी कित्येकदा पशाला सांगितलं की दारू पिऊ नको, तुझा लिव्हर खराब होईल, तू आजारी पडशील, कारण अंजी माझी बहीण आहे, काहीही झालं तरी मला तिच्या संसाराची काळजी आहे. आता मी काय करू अवनी, तूच सांग. तेव्हा अवनी अंजीला सांगते की अगोदर प्रशांतला बाहेर काढ, कारण प्रशांत पहिल्यासारखा राहिला नाही. तेव्हा अंजी गुपचूप दरवाजा उघडते. तर पशा लगेच बाहेर येतो आणि अंजीवर ओरडतो आणि माझ्यापेक्षा ह्या सोंगाडीला कोंडायचं ना, असं ज्योतीकडे पाहून बोलतो. तर पशा लगेच दारू पिण्यासाठी बाहेर जातो. अंजी त्याच्या पाठोपाठ जाते. तर अवनी ज्योतीला विचारते, सोंगाडी म्हणजे काय, तू खरंच सोंगाडी आहे का? तेव्हा ज्योती काहीच सांगत नाही. तर अवनी विचार करत राहते. बाहेर अंजी पशाला सांगत असते की पशा प्लीज तू दारू प्यायला जाऊ नको, परंतु पशा तिचं ऐकत नाही आणि तू माझी बायको आहे ना, बायकोच राहा, मालकीन बनण्याचा प्रयत्न करू नको. अंजी त्याला समजावत असते, तू अगोदर गावामध्ये किती मान सन्मानाने जगायचा आणि आता गटारात लोळतो म्हणून लोक तुझी थट्टा करतात, हे अजिबात मला आवडत नाही. परंतु पशा अंजीला झिडकारतो आणि तसाच पुढे जातो. अंजी बोलते, हा माझाच पशा आहे का, जो माझ्यावर खूप प्रेम करायचा, असं म्हणत ती विचार करत राहते. मित्रांनो, पुढील भागामध्ये पशा अंजीला घराबाहेर काढतो. अंजी सरिताजवळ येते आणि घरातील सर्व प्रकार सांगत असते. तर मामी खूप रागवते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.